नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दीप अमावस्येला दीपपूजन कसे करावे। चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे। माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा। आषाढ वद्य अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या गुरुवार दिनांक 24 ऑगस्ट 2025। देवघराच्या बाजूला पाण्याने किंवा गायीच्या शेणाने सारवून त्यावर एक स्वच्छ पाट किंवा चौरंग ठेवा। पाटाभोवती सुबक रांगोळी काढा। घरात असतील तेवढे चांदीचे, पितळाचे, तांब्याचे, मातीचे किंवा अन्य धातूचे दिवे घासून पुसून लख्ख करून या पाटावर नवीन वस्त्र घालून त्यावर तांदूळ किंवा गहू पसरवून त्यावर हे दिवे ठेवावे। सर्व दिव्यांच्या सर्व ज्योती उजळून लावाव्यात, म्हणजेच त्या उजळून निघाल्या पाहिजे। तेलाच्या दिव्यात 2 वाती लावाव्या आणि तुपाच्या दिव्यात म्हणजेच निरांजनात एकच तुपाची फुलवात लावावी। या दिव्यांची पूजा रोज घरातील देवांची पूजा करतो तशीच पंचोपचार पूजा म्हणजेच गंध, अक्षता, हळद, कुंकू वाहून सुवासिक फुले अर्पण करावी। आघाडा, दुर्वा, लाह्या इत्यादी नैवेद्य अर्पण करावा। दिव्यांसमोर नैवेद्य आपल्या पद्धतीप्रमाणे नैवेद्य दाखवावा। अगदीच काही जमलं नाही तर दूध, साखर किंवा एखादे फळ ठेवले तरी देखील चालते, पण कुठला तरी नैवेद्य दाखवावा। कांदा लसूण विरहित हा नैवेद्य असला पाहिजे। यानंतर खालील दीप मंत्र म्हणावा। दीप सूर्याग्नी स्वरूपम तेजम तेजम उत्तमम गृहान मातृत्वा पूजा सर्व कामना प्रदो भव। दीपपूजनासाठी काही नियम। सुवेर, सुतक, मासिक अडचण या दिवसात दीपपूजन करू नये। या दिवशी दीपपूजनाला फारच महत्त्व आहे। वर्षभर आपण देवासमोर दिवा लावत असतो। तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताला आणि तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताला लावावा। देव आपल्याला नेहमीच दिव्याच्या ज्योतीतूनच पाहत असतो। देवांची मिती वेगळी, आपली मिती वेगळी आहे। आपण इहलोकातले प्राणी आहोत। आपल्याला पाहायचे म्हणजे दिव्याचीच नेहमी ज्योत हवी। दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा व साधना पूर्ण होत नाही। ह्या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणूनच दीपपूजनासाठी एक दिवस ठेवला आहे। वरील माहिती सांगितल्याप्रमाणे पूजा करून सर्व दिव्यांच्या आवासनेची कहाणी वाचावी आणि पूर्ण दिवस अगदीच आनंदात घालवावा। श्री स्वामी समर्थ। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।